तर्रीदार अशी छोलेपुरी बनवण्यासाठी छोले पाण्यात टाकल्याने त्यांना रात्रभर झोपवले. कांदा, खोबरं, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर यांना स्पेस न देता एकाच ताटात बसवले. पांढऱ्या फटक खोबऱ्याला तेलाच टाकतात, त्यावर चढली लाली. एक लाजरं साजरा मुखडा चंद्रवानी भुलला ग, असं म्हणून कांद्यानेही त्याच तेलात उडी मारली. लालेलाल कांदा, खोबरं, कच्चा टोमॅटो, आलं आणि लसूण यांना सरकन मिक्सरमध्ये टाकून गरकन बारीक केले. इराणने तेल दिले नाही तरी माझ्याकडे किटली भरून तेल असल्याने त्यातले एक पळी तेल कुकरमध्ये टाकले. तापलेल्या तेलाची परीक्षा घेण्यासाठी त्यात जिरेनी मोहरीला उतरवले. परीक्षेत पास झालेल्या तेलात हळद हिंगाच्या सोबतीने तमालपत्र, दालचिनी, तिखट, मिठाला आहुती दिली. झोपून झोपून टम्म झालेल्या छोल्यांना पाण्याचे शिंतोडे मारून उठवले. आधीच असलेल्या गरमीत तापलेल्या तेलात त्यांना चांगले होरपळवले. भाजीला थोडे श्रीमंत करण्यासाठी त्यात पनीर सोडले. सुहाना आणि एव्हरेस्टची एकमेकांसोबत भांडणे असली तरी मी त्यांना एकाच भाजीत बसायला सांगितले. सारे मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यात टूथपेस्ट नाही तर कांदा खोबऱ्याची पेस्ट टाकली आणि कुकरची त्याच्याशी गट्टी केली. क्या 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 अशा 4 शिट्ट्या झालेल्या कुकरला शांत करून मास्टर शेफ सारखी सजावट करण्यासाठी फक्त कोथिंबीरच घरात असल्याने तीच भाजीत टाकली. वाह काय भाजी झाली असं म्हणत स्वतःचे कौतुक करून छोलेपुरीवर मस्त ताव मारलाय.